पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही सहकार्य करा. गरीब कामगार आहेत, गेल्या 8-10 वर्षापासून त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये ते जगण्याचा प्रयत्न करतायत आणि हे व्यवस्थापन कुणालाच सुमारायला तयार नाही. पोलीस प्रशासनाच्या सांगण्यावरून मिटिंगला येत नाही, तहसीलदार तर गायबच नाही. त्यांना बाकी कुठल्या गोष्टी असतील तर मिटिंग लगेच देतात. कुठे रॉयल्टी फाडायची आहे, कुठे कुठल्या परमिशन द्यायचं आहे, जिथे फायदा आहे तिथे हे लोक उपस्थित आणि गरिबावर अन्याय होत असताना हे लोकांना वेळ नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये लिबरल पार्टी ऑफ इंडिया देखील पक्ष सरकारमध्ये सामील आहे. परंतु सरकारमध्ये सामील आहोत म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाही असं अजिबात नाही. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार आणि न्याय आम्ही मिळवून घेणार. प्रसंगी या अधिकाऱ्यांना त्यांची देखील जागा दाखवणार. जे अधिकारी गोरगरिबांच्या मानेवर पाय द्यायची तयारी ठेवतायत आणि कंपनी व्यवस्थापनाकडे स्वतःचा आर्थिक हित जोपासतायत, त्या अधिकाऱ्यांना गाई केली जाणार नाही. त्यांच्या पूर्ण माहिती घेऊन रिसर्च त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीने होतील ते देखील आम्ही पाहणार आहोत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करत आहे की माझ्या कामगारांना आजच्या नंतर उपोषण करायला लागणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घ्या. उद्याच्या उद्या उपोषण सुटेल आणि आमच्या न्यायिक मागण्या त्या पूर्ण करतील व्यवस्थापन, अशा पद्धतीने त्यांची चर्चा करा आणि निर्णय घ्या. अन्यथा यानंतर जर आम्ही कायदेशीर मार्ग जोपासणारे लोक जर कायद्याच्या विरोधात जाऊन काम करायला लागलो तर मग आम्हाला न्याय कसा मिळवायचा तो आम्हाला माहिती.